हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. तर इथं बघू शकता पिंक कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे मी आणि रिंगला लावून मार्किंग करून घेतलेले आहे बॅक नेकची म्हणजेच पाठीमागच्या गळ्याची. तर खूप सुंदर असे डिझाईन बनवणार आहोत आपण. तर त्याच्यासाठी मी इथं मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथं चॉकने मी डार्क करून घेत आहे. तर मशीन चॉकने व्यवस्थित लाईन डार्क करून घ्यायची आहे आणि मी मेजर टेपने तुम्हाला दाखवणार आहे की मी किती इंच घेतलेला आहे गळा आणि शोल्डर वगैरे सगळं. तर इथं घेतलेले आहे मी स्किल जरी थ्रेडसाठी निडल आणि कटर घेतलेला आहे आणि चॉक तर आपल्याला हवा आहे. मेजरमेंट जेव्हा आपण करतो तेव्हा चॉक लागतो. तर इथं बघू शकता मेजर टेपने मी गळा दाखवत आहे तुम्हाला. तर गळ्याची लांबी आहे 8 इंच, कारण जसं कस्टमरला 8 इंच हवे होते तेवढेच घेतलेले आहे मी. आणि हा गळा आहे 7.5 इंचाचा. वरचा गळ्याच्या मधला गॅप 7.5 इंच आहे. तर इथं बघू शकता 3.5 मी घेत आहे. तर इथं पण कॉर्नरला मी 1-1 इंच घेऊन व्यवस्थित ते गोल गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे. आणि जरी थ्रेड घेतलेला आहे त्याला नॉट लावून घेणार आहोत आणि जरी थ्रेडला कटिंग करण्यासाठी कटर घेतलेला आहे. तर हे सगळं सामान बाजूला ठेवून मी तुम्हाला पटापट दाखवणार आहे. चेन टिच बनवणार आहोत आपण गळ्याला. तर पहिले डार्क मार्किंग करून घेते ज्या करून आपल्याला वर्क करताना प्रॉब्लेम येणार नाही. तर तुम्ही देखील असंच डार्क मार्किंग करून घ्या, कारण जेव्हा आपण वर्क करतो तेव्हा हाताने ते थोडा लाईट होतं ते जे आपण मार्किंग करून घेतलेले आहे. तर जरी थ्रेडला व्यवस्थित नॉट लावून घ्यायची आहे, ज्या करून आपण जेव्हा वर्क करू तेव्हा ते नॉट निघली नाही पाहिजे आणि धागा वरती आला नाही पाहिजे. तर इथं जरी थ्रेडची 2 लाईन बनवून घेणार आहे मी. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन प्रेस करा, ज्या करून तुम्हाला आता नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. आणि ज्यांना कुणाला बेसिक टू ॲडव्हान्स आरी वर्कचं शिकायचं असेल ते आपल्या ह्याच यूट्यूब चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मी. बेसिक टू ॲडव्हान्सचे 3Dचे पण केलेले आहेत, 5Dचे पण केलेले आहेत. तर नक्की जाऊन बघा. इथनं पुढे खूप सुंदर असे ब्लाऊजचे डिझाईन मी घेऊन येणार आहे. तर ह्या ब्लाऊजच्या डिझाईनचे 3 पार्ट येणार आहेत. तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे मी. पहिला पार्ट आज येणार आहे, दुसरा 2-3 दिवसात मी लगेच सोडेल आणि तिसरा देखील लगेच तिसरा व्हिडिओ मी बनवून सोडेल. तर असंच तिन्ही पण पार्टमध्ये मी व्हिडिओ बनवणार आहे आणि व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आपण हा गळा कसा बनवायचा, कसं मेजरमेंट घ्यायचं, छोट्या टिप्स पण असणार आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा. तर इथं बघू शकता जरी थ्रेडची 2 लाईन मी बनवून घेतलेली आहे आणि खूप सुंदर दिसायला लागला आहे गळा. आणि याच्यानंतर या गळ्याला काय मटेरियल आपण लावणार आहोत ते दाखवणार आहे मी. तर कुठले बीट्स घेतले आहेत ते देखील दाखवणार आहे. तर इथं मी घेतलेले आहे
3 mm गोल्डन मोती कटर, 8 नंबरची सुई, शुगर बीट्स घेतलेले आहेत आणि पिंक कलरचे म्हणजेच गुलाबीच कलरचा धागा घेतलेला आहे, जसं की ब्लाऊज आहे. मॅचिंग धागा घेतलेला आहे. हा पॉलिस्टर धागा आहे, हा तुटत नाही. हा मशीन थ्रेड आहे. आणि सगळ्यात पहिले आपण इथं शुगर बीट्स नेक लाईन देणार आहोत. त्याच्यानंतर 3 नंबरच्या मोत्यांची लाईन देणार आहोत आणि त्याच्यानंतर शुगर बीट्सची. तर सगळ्या लाईन मी बनवून घेत आहे, तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. तर इथं बघू शकता मी 3 लाईन बनवून घेतलेल्या आहेत आणि इथं मेजर टेपनी मी जे आपण गळ्याच्या साईडनी डिझाईन बनवणार आहोत त्याची मार्किंग करून घेणार आहे. तर इथं 1-1 इंचावर आपण डॉट करून घेणार आहोत पहिले, ज्या करून जे डिझाईन बनवणार. सगळ्यात पहिलं आपण गळ्याच्या शोल्डरच्या साईडला अर्धा इंचावर मार्किंग करणार आहोत. त्याच्यानंतर 1-1 इंचावर, कारण अर्धा इंच सोडणार आहोत आपण ते. तर इथं बघू शकता 1-1 इंचावर मी पटापट मार्किंग करून घेत आहे. असेच तुम्ही मेजर टेप फिरवत फिरवत व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे. जर तुम्ही मेजर टेप फिरवत नाही जर मार्किंग घेतली तर ते मागे पुढे होऊ शकतं. त्यासाठी इथं व्यवस्थित मी मेजर टेप पकडून कॉर्नरला मार्किंग करून घेत आहे. तर तुम्ही देखील अशीच मार्किंग करून घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही अशीच मार्किंग करून घेताल तर व्यवस्थित मार्किंग बसते. तर इथं अर्धा इंचावर देखील मी मार्किंग करून घेत आहे. ज्याकडून जे नवीन असतील आरी वर्क शिकत असतील किंवा त्यांना बनवायचं असलं तर थोडं त्यांना कन्फ्युजन होतं, म्हणून मग मी इथं अर्ध्या इंचावर मार्किंग करून घेतलेले आहे आतल्या साईडला. ज्याकरून आपण इथं बघू शकता पटापट चॉकने मी इथं मार्किंग करून घेत आहे, ज्याकरून आपले डिझाईन बिलकुल बी खराब नाही होणार आणि खूप सुंदर अशी डिझाईन बनेल. तर तुम्ही देखील अशीच मार्किंग करून घ्यायची आहे. आणि याच्या पुढचा व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करेल. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा, पूर्ण बघा, ज्याकरून तुम्हाला समजेल की तुम्ही वर्क कसा करायचा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याचे पूर्ण भाग तुम्ही नक्की बघा.